नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने लहान मुलांच्या डब्यासाठी अतिशय झटपट तयार होणारा आणि एकदम पौष्टिक असा मसूर पुलाव. तोही अतिशय कमीत कमी साहित्यात तयार होणारा आणि कमीत कमी वेळेमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. मसूर पुलाव बनवण्यासाठी या ठिकाणी मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे. यामधील जे खडे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये मी या ठिकाणी 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 चक्री फूल घेतलेला आहे. थोडा अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 1 तमालपत्र, 4 ते 5 लवंग, 1 चमचा शहाजिरा आणि 2 हिरवी विलायची. हे सर्व साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे. बरोबर या ठिकाणी मी अर्धी वाटी असा अख्खा मसूर थोड्या वेळासाठी भिजवून घेतलेला आहे. एक अर्धा तास आपल्याला हा मसूर जो आहे तो स्वच्छ असा धुवून भिजवून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण अख्खा मसूर वापरल्यामुळे तो मसूर जो आहे तो अगोदर आपल्याला थोडा वेळ भिजवून घ्यावा लागतो, कारण तो पटकन असा शिजला जातो. आपण जर डायरेक्ट टाकला तर तो पटकन शिजला जात नाही. मसूर जो आहे तो व्यवस्थित असा भिजलेला आहे. आता आपण पुलाव बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे. कुकरमध्ये मी या ठिकाणी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी जिरे जे आहेत ते छान असे तडतडू द्यायचे आहेत. जिरे व्यवस्थित फुलले की लगेच आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत. आता खडे मसाले जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचे आहेत. खडे मसाले थोडेसे परतले की लगेच त्यामध्ये 1 कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला कांदा जो आहे तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी 1 मीडियम आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला आहे, कारण तो तेलामध्ये पटकन असा परतला जातो. कांदा थोडासा परतला की लगेच आपण त्यामध्ये कट करून घेतलेलं टमाटर टाकून घेतलेलं आहे. मी या ठिकाणी 1 टमाटर उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. कांदा आणि टमाटर हे दोन्ही साहित्य आपल्याला मीडियम गॅसवर छान असे परतून घ्यायचे आहेत. सॉफ्ट होईपर्यंत टमाटर आपण या ठिकाणी परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी जरी फास्ट केली तर आपले मसाले जे आहे ते करपू शकतात. त्यामुळे या ठिकाणी मी मीडियम गॅसवर सर्व साहित्य परतून घेत आहे. कांदा आणि टमाटर छान परतलं की त्यामध्ये मी या ठिकाणी 4 ते 5 हिरवी मिरची उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. त्याला मधोमध असे कट लावून घेतलेले आहेत, कारण त्याचा जो तिखटपणा आहे तो छान असा पुलावमध्ये उतरला जातो आणि पुलाव जो आहे तो चवीला खूप मस्त असा लागतो. त्यामुळे उभ्या आकारामध्ये कट करून मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं जी आहेत ते त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कढीपत्ता सुरुवातीलाही टाकून घेऊ शकता. या ठिकाणी आता आपण बटाटा टाकून घेतलेला आहे. मी 2 मध्यम आकाराचे बटाटे छान असे कट करून स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता आपण हे बटाटा व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. बटाटा जे आहे ते पटकन असं परतण्यासाठी आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे बटाटा जे आहे ते पटकन असं परतलं जातं आणि ते पुलावसोबत व्यवस्थित असं शिजलं जातं. त्यामुळे अगोदर बटाटा व्यवस्थित परतून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ते थोडीशी फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला बटाटा जे आहे ते छान साधारणतः 1 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. बटाटा थोडंसं परतलं की आपण त्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. या ठिकाणी मी 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं जे आहे ते बारीक असं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आणि ते आता आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा पेस्ट मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आता आपण व्यवस्थित या ठिकाणी परतून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय बऱ्यापैकी सर्व साहित्य आपलं छान असं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण काही सुके मसाले टाकून घेणार आहोत. सुक्या मसाल्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे. 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. गरम मसाला आणि धने पावडर आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. कांदा आणि टोमॅटोमध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायची आहे. पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. हळद जी आहे ती आपल्याला अगदी थोडीशी वापरायची आहे, म्हणून मी या ठिकाणी पाव चमचा हळदी पावडर त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जरा तिखट जास्त पुलाव हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 चमचा लाल तिखटही टाकू शकता. मी या ठिकाणी तिखट जे आहे ते थोडंसं कमीच वापरलेलं आहे. आता आपण जे भिजवून घेतलेला अख्खा मसूर आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मसूर जो आहे तो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसूर जो आहे तो व्यवस्थित असा आता आपण या ठिकाणी मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेणार आहोत. या ठिकाणी मी 1.5 ग्लास तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ या ठिकाणी आपण भिजवून वगैरे घेतलेले नाहीत. ते तांदूळ आता आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला तांदूळ जे आहे ते छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण मसाले जे आहेत ते तांदळामध्ये एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. मसूर पुलाव बनवत असताना तांदूळ जे आहेत ते मोजून घेणे खूप गरजेचे आहे, म्हणून मी या ठिकाणी ग्लासच्या मापाने तांदूळ जे आहेत ते मोजून घेतलेले आहेत. बरोबर 1.5 ग्लास तांदूळ आपण या ठिकाणी वापरलेले आहे, तर 1.5 ग्लाससाठी बरोबर 2 ग्लास पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पाणी जे आहे ते गरमच वापरायचं आहे. या ठिकाणी पाण्याला खळखळून अशी उकळी आली की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ह्या स्टेजला त्यामध्ये मीठ जे आहे ते आपल्याला चेक करून पाहायचं आहे. मीठ जर थोडं कमी असेल तर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला कुकरचे झाकण लावून या ठिकाणी मीडियम गॅसवर बरोबर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्यानंतर एकदम परफेक्ट असा मोकळा सळसळीत आपला मसूर पुलाव जो आहे तो तयार होतो. हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट फक्त कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये आपला अतिशय मोकळा सळसळीत खमंग आणि चवदार असा मसूर पुलाव जो आहे तो तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मसूर पुलाव बनवून तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता. लहान मुलंच काय मोठे व्यक्तीसुद्धा खूप आवडीने खातात.
अशा पद्धतीने मसूर पुलावची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल। ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये।